तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव महसूल मंडळातील वाळू माफियांची दहशत वाढती। जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात दिवसरात्र अवैध वाळू उपसाचे काम जोरात सुरू आहे। महसूल विभागाच्या निष्क्रियतेमुळे या वाळू माफियांना मोकळे रान मिळाले आहे। महसूल विभागातील अधिकारी कारवाईस पुढाकार घेत असले तरी वरिष्ठांकडून त्यांना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे उघड झाले आहे। महसूल अधिकाऱ्यांच्या समोरून ट्रॅक्टर पसार। 01 जानेवारी 2025 रोजी माऊली घाट परिसरात तहसीलदार पवन पाटील आणि मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे यांनी वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली। मात्र वाळू माफियांनी 2 ट्रॅक्टरसह पळ काढला। पॉवरट्रॅक आणि आयशर कंपनीच्या ट्रॅक्टरला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता सुपडा अंबलकार आणि अमोल रोठे या व्यक्तींनी अधिकाऱ्यांशी हुज्जत केली। पोलीस तपासाला नवे आव्हान। ट्रॅक्टर पसार होण्यापूर्वी या आरोपींना एका व्यक्तीचा फोन आला, ज्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर पळवण्याचे धाडस केले। त्यामुळे या वाळू माफियांना पाठबळ देणारा आक्का कोण आहे याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे। जोपर्यंत या आक्कावर कारवाई होत नाही तोपर्यंत वाळू तस्करी थांबणार नाही, असे स्पष्ट होत आहे। गुन्हा दाखल, पण प्रशासकीय निष्क्रियता उघड। मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल कलम 1323-5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास PSI स्नेहा शेंडगे करीत आहेत। तरीही महसूल विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महसूल विभाग आणि वाळू माफियांमधील अर्थपूर्ण संबंध। या संपूर्ण प्रकारामुळे महसूल विभाग आणि वाळू माफियांमधील संबंधांबद्दल शंका व्यक्त केली जात आहे। महसूल प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलल्याशिवाय तालुक्यातील वाळू माफियांना रोखणे अशक्य ठरणार आहे। तालुक्यातील नागरिक प्रशासनाच्या या दुर्लक्षाविरोधात आवाज उठवत असून वाळू तस्करी थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलली जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत आहेत। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।